इकडे तोंडबिंड बांधून घेतलं होतं, कारण की मला जायचं होतं रानामध्ये. बाहेर एवढं ऊन होतं ना, पहिलं तोंड बांधून घ्यावं म्हटलं. मकाला द्यायचं होतं पाणी आणि मला सोयाबीनमधलं काँग्रेस काढायचं होतं, पण मग त्यांना थोडीशी मदत करू लागले. इकडे सोयाबीन बी फार सुकून चालले आणि आमच्या रानाच्या कडेलाच वडा आहे, तो बी भरलेला आहे. नंतर आलो घरी, तर हा तर ह्या पुरीला नुसतं घेऊन होतं, पण ती पुरगी काय राहतच नाही. शेजारच्या पुरीची पुरगी आहे, बळजबरी ठेवली, कशी बशी नादी लावली, पण काय राहतच नाही, नुसती रडत राहती. नंतर संध्याकाळी हर्ष चाललं तर गणपतीला खूप दिवस टाईम आहे अजून, पण ते चालले नाही गणपतीच बुक करायचं आहे. मग तो मुलगा आहे ना घरी गणपती बनवतो, त्याच्या घरी गेलो होतो आम्ही, पण तो काय नव्हता. पण त्यांच्या घरी ना साईबाबाचं म्हणजे पादुका आहे, म्हणजे पूर्वीच्या काळी साईबाबा येऊन गेलेले तिथं, तर त्यांच्या पादुका आहे. मग तिथं दर्शन म्हणजे आमचं डोक्यात बी नव्हतं, आम्ही दर्शनासाठी गेलो पण नव्हतं. पण जी गोष्ट व्हायची असती ती गोष्ट बरोबर होतीच आपल्याशी. म्हणजे कधी ते जायचे किंवा मग मी पोरांना घेऊन जायचे कधी, पण आम्ही असं सोबत काही दर्शनाला गेलोच नव्हतो. म्हणजे आज आम्ही असं पूर्ण फॅमिली म्हणजे आम्ही चौघं पण गेलो नेमके, आमचं दर्शन झालं. मग गेलो थोड्या वेळा दर्शन वगैरे घेतलं, थोड्या वेळ तिथं बसलं. मग रात्री 8 वाजले होते, मग यायचं होतं घरी. मग आलो घरी. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय.